कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या 38व्या पुण्यतिथी निमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरव, नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार तसेच पनवेल तालुकास्तरीय स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा 2026 पारितोषिक वितरण समारंभ उलेनोरमधील रामशेठ ठाकूर मैदानावर भव्य स्वरूपात आणि समारंभपूर्वक जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। यावेळी द फोक मराठी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पंचायतीचा या ठिकाणी सत्कार होतोय। उत्तेजनार्थ क्रमांक 1 ग्रामपंचायत शिवकरच्या टीमनं तयार राहायचं आहे। रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय मंगेश वाकडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत शिवकरचे या ठिकाणी कौतुक, सन्मान तथा गौरव होतो आहे। ग्रामपंचायत नेरे आपण कृपया तयार राहावं। या ठिकाणी सहभागी होती शकुंतला रामशेठ ठाकूर आईसाहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा शब्दसुंदांनी मी स्वागत करतो। पुण्यतिथी या ठिकाणी संपन्न झाली। विविध ग्रामपंचायतीला विविध समाजकार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सन्मान झाला। काय भावना? भगत साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय हाल अपेष्टा काढून त्यांच्या स्वतःची कुटुंबाची पर्वा न करता पूर्ण पनवेल तालुका, त्याचबरोबर जिल्हा परिषद, तिथील रायगड जिल्हा परिषद इथं अतिशय निस्पृहपणानं काम केलं। गोरगरिबांकरता त्यांनी हालापेष्टा सहन केल्या। एसटीनंच प्रवास केला, त्यांच्याकडे कुठल्या प्रकारची गाडी नव्हती, पायपीट करत होते, पण न्याय देण्याचं काम करत होतं आणि स्वच्छतेवर त्यांचा फार मोठा भर होता। आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण स्वच्छता अभियान सुरू करून पनवेल तालुका स्तरावरती ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत आपण स्पर्धा लावली आणि सर्व तालुक्यातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि ज्यांना याचा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा पात्र उत्तेजनार्थ बक्षीस मिळाली त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। हे काम पुढे असंच चालू राहावं अशी आमची अपेक्षा आहे। सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राला वाहून घेणारा जावई भगत साहेबांनी हेरला आणि त्यांच्या रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून अनेक व्यक्तिमत्व तयार झाली। भगत साहेबांना कशा प्रकारचं श्रेय आपण? एक गोष्ट अशी आहे, नक्कीच आता मी भगत साहेबांनी मला जावई केला, म्हणजे माझे वडील काय मुलगी मागायला गेले नव्हते। आमच्या आगरी समाजामध्ये पद्धत अशी आहे, मुलगी सांगून येत नाही, मुलगी बघायला तो सोयऱ्याकडे जातो व माझ्या मुलाला तुमची मुलगी सांगतो। परंतु मी जसा त्यांच्या पुण्याईमुळं त्यांनी गावांना हायस्कूल काढलं, कोपरला हायस्कूल काढलं, म्हणून मी हायस्कूल शिकलो। पनवेलला कॉलेज नव्हतं म्हणून सातारा जाऊन कॉलेज शिकलो। म्हणजे माझं हायस्कूलचं कॉलेज शिक्षण हे त्यांच्या प्रेरणेमुळं त्याने शैक्षणिक गंगा इथं आणली कर्मेरा वडिलांची, म्हणून माझं शिक्षण झालं। आणि मग त्यांनी ग्रॅज्युएट होऊन मी जेव्हा आलो त्यावेळेस त्यांनी एका आमच्या हायस्कूलचे जाधव नावाचे सर होते, त्यांच्या मार्फत माझ्या वडिलांना त्यांनी सांगितलं, जरा रामला तुमची मुलगी, आमची मुलगी द्यायची आहे, त्यांना विचारत आहे त्याला। म्हणजे त्यांना काय, आता त्यांना मी मानत होतो, वडील मानत, सगळ्या मी मानत। त्यांनी एक पद्धत अशी केली, हिंमत केली नाही का रामशेठला जाऊन तू हिच्याशी लग्नाला तयार आहेस का, तर माझ्या वडिलांना गाठून जाधव सरांच्या मार्फत मला तिचं स्थळ सांगितलं। आणि भगत साहेबांची मुलगी म्हटलं माझे वडील तर आनंद नाचायला लागले। त्यांच्या घरामध्ये स्टीलची भांडी, तांबे भरपूर होतं, पण माझ्या वडिलांना ती साखरपुडा गेल्यानंतर फार मोठं लागलं। त्याला भगत साहेब चांगले होते, आम्ही गरीब होतो, पण त्यानंतर उद्योगधंद्यात मला 4 पैसे मिळाले आणि त्याच्यातून मला चांगले दिवस आले। मी त्यांचं काम पुढे चालू ठेवलं। भगत साहेबांचा आनंद देणारा गुण आपल्याला कुठला भावला? भगत साहेबांचा आनंद देणारा गुण असा आहे, अविरत प्राण दिन दुबळ्यांकरता लोकांकडे काम करायचं
आणि तो मी माझ्या आचरणामध्ये मानतोय. ओके.